एनडीएचं सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला आता मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर केंद्र सरकारनं वाढवण बंदरासाठी तब्बल 76,200 कोटी रुपयांची मंजुरी दिलेली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भामध्ये माहिती दिली आहे। तर वाढवण बंदर पूर्ण झाल्यानंतर हे बंदर जगातील पहिल्या 10 बंदरांपैकी एक असणार आहे। तर गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा हा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे। तर या प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळेल असं देखील मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। तर वाढवण बंदराची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत आपण नजर टाकूयात। वाढवण बंदर जगातील 10 कंटेनर बंदरांपैकी एक होणार आहे। देशातील 13वं मोठं बंदर असणार आहे। वाढवण बंदर मुंबईपासून 140 किलोमीटर अंतरावर आहे। तर जेएनपीटी पासून 150 किलोमीटर अंतरावर हे बंदर आहे। दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉर पासून फक्त 34 किलोमीटर अंतर असून मुंबई बडोदा एक्सप्रेसवे पासून 22 किलोमीटर अंतरावर आहे आणि पश्चिम आशिया युरोपमधील आर्थिक कॉरिडॉरशी व्यापार प्रमुख महामार्ग असून रेल्वे मार्ग जवळ सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून निर्मिती असं हे बंदर असणार आहे। तर 76,200 कोटी प्रकल्पाचा खर्च असेल आणि 12 लाख रोजगार निर्मिती असून 1000 मीटर टर्मिनलची लांबी आहे। 23 दशलक्ष TEUs बंदराची क्षमता आहे। तर 9 कंटेनर टर्मिनल या ठिकाणी असतील। वाढवण बंदरामुळे नेमका काय फायदा होईल? वाढवण बंदर उभारल्यास लाखो नागरिकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा केला जातोय। वाढवण बंदराच्या उभारणीमुळे देशाच्या विकासाला नवी चालना मिळणार असल्यामुळे समुद्रात असल्यानं कोणालाही विस्थापित केलं जाणार नाही अशी ग्वाही आहे आणि वाढवण बंदरामुळे शंखोदराला कुठलाही धोका नसल्याचा दावा करण्यात येतोय। तर पालघरचा विकासात्मक कायापालट होणार असल्याचा सुद्धा विश्वास व्यक्त होतो। स्थानिक जनता विरोधात असतानाही वाढवण बंदराला मंजुरी का देण्यात आली असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केलाय। पालघर जिल्ह्यातील असंख्य लोकांचा वाढवण बंदराला विरोध आहे, पण सरकार विधानसभेत आणि मंत्रिमंडळात सातत्यानं पालघरच्या जनतेचं भावना लक्षात न घेता या पद्धतीचं हे पाप करतात आहे। त्यांना असं वाटतं की आम्ही हे सगळं करत असताना पुन्हा भाजपचा खासदार इथे निवडून आला, पण हे सगळी जनता आमच्या बरोबर आहे पालघरची, असं त्यांच्या भावना आहे। पण पालघरच्या जनतेच्या भावना भाजपला कळलेल्या नाही आणि म्हणून वाढवण बंदराच्या बाबतची भूमिका ते पालघरच्या नैसर्गिक व्यवस्थेला संपवण्यासाठी ते करतात आहेत असं चित्र पाहायला मिळतं। तर केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे आणि यावरच आता स्थानिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात। वाढवण बंदराला मंजुरी मिळाल्यामुळे पालघरचा विकास होणार असल्याची भावना काही संघटनांनी व्यक्त केलेली असून वाढवण बंदर संघर्ष समितीनं मात्र आपला लढा कायम ठेवण्याचा निर्धार केलेला आहे। हा प्रकल्प कायदे, नियम, लोकशाही, पर्यावरण या सारांना धाब्यावर बसवून आमच्या माथी मारण्याचा जो काही हा प्रयत्न चालू आहे, ह्या संपूर्ण प्रयत्नाचा आम्ही जाहीर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत। या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटीने जो काही अन्यायकारी निर्णय आमच्यावरती लादला, त्याच्या विरोधात देखील आम्ही हायकोर्टात गेलेलो असताना जो काही न्यायाची बाजू येणं अपेक्षित होतं ती काही आमच्या बाजूने आली नाही आणि त्याच्या विरोधात देखील आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आहोत।
आता न्यायालयामध्ये जी काही प्रकरणं चालू आहेत त्याचंही आमच्या बाजूने कितीसा निर्णय येईल याची सुद्धा आज आम्हाला खात्री राहिलेली नाही. आणि यापुढे राहिलेली जी मंजुरी आहे ही ग्रामपंचायत लेवलची मंजुरी आहे आणि ही मंजुरी आम्ही कधीही ग्रामस्थ मिळवून देणार नाही याची आम्ही आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ग्वाही देतो. केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढवण बंदरला परवानगी दिल्याचं समजलं. अतिशय डहाणूकरांसाठी आनंदाची बातमी आहे. डहाणू तालुक्याचा गेले 34 वर्ष रखडलेला विकास यामुळे सुरळीत होणार आहे आणि हा विकास होण्यासाठी डहाणूला UDCPR लागू होणं महत्त्वाचं आहे. पुढील 25 वर्षामध्ये डहाणू मुंबईला कॉम्पिटिशन निर्माण होईल एवढा प्रचंड इन्व्हेस्टमेंट डहाणूला येणार आहे. डहाणूचा सर्वांगीण विकास होणार आहे आणि त्यासाठी ही अतिशय चांगली बातमी आलेली आहे. डहाणूकरांच्या वतीने मी त्याचं स्वागत करतो.